आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी बनवून दाखवणार आहे। तिला उकड काढायची गरज नाही आहे, गरम पाणी करायची गरज नाही। अगदी सोप्या पद्धतीने जेही नवीन ज्वारीची भाकरी करतायत त्यांनाही लगेच जमेल। तर चला बनवूया। तर पाहू शकता मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून, त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता हे पीठ आहे की नाही मी मळून घेत आहे अगदी चांगल्या प्रकारे। आणि थोडं थोडं पाणी टाकूनच आपण हे पीठ आहे की नाही मळून घेणार आहोत। आणि असं चांगलं आपण हाताच्या तळव्याने हे पीठ आहे की नाही अगदी मऊ असं मळून घ्यायचं असतं, म्हणजे मग आपली ज्वारीची भाकरी की नाही खूप छान होते। तर पाहू शकताय मी अगदी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ मळायचं, पुन्हा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ मळायचं। ही प्रक्रिया आहे की नाही अगदी 2 मिनिटं आपण चांगली करायची, म्हणजे आपलं पीठ आहे की नाही चांगलं मळलं जातं। हे पहा थोडा थोडा पाण्याचा हात लावत आहे आणि पीठ मळत आहे। आता पीठ मळून झालेलं आहे, आपल्याला म्हणजे भाकरी करण्यासाठी उंडा करून घेत आहे। पाहू शकता एक्स्ट्राचं पीठ आहे की नाही काढून टाकलेलं आहे। आणि आपल्याला भाकरी म्हणजे जेवढी लहान करायची मोठी करायची त्यानुसार आपण हे उंडा करणार आहोत। आता थोडंसं पीठ चाळून घेतलेलं आहे खाली आणि थोडंसं हातालाही पीठ लावायचं। हे पहा आता आपण लगेच भाकरी थापून घेणार आहोत। एक हात असा साईडला लावायचा आणि एका हाताने थापायची, आणि नंतर थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताला पीठ लावायचं आणि दोन्ही हाताने की नाही आपण ही भाकरी चांगली अशी थापून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता किती म्हणजे पटकन अशी ही आपली ज्वारीची भाकरी होते। आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्याला जर पीठ आहे की नाही आपलं ज्वारीचं खूप जुनं असेल, 15 दिवस जास्त झालेलं असेल 15 दिवसापेक्षा, तरच थोडंसं कोमट पाणी करायची गरज पडते, किंवा त्याच्यापेक्षा जर आतलं असेल तर कोमट पाणी करायची गरजच नाही आहे। तर पाहू शकता भाकरी आपली थापून झालेली आहे, अगदी मस्त अशी होते। आता एका साईडला एक नेहमी लगेच तवा पण गरम करायला ठेवलेला आहे। आता लगेच आपण ही भाकरी तव्यावर टाकूया। पाहू शकता किती मस्त अशी आपली ही ज्वारीची भाकरी झालेली आहे। खूप जाड नाही, खूप पातळ नाही, तुम्ही मला हे पहा दाखवलं आहे मी। आता ही आपण तव्यावर टाकून घेतलेली आहे। याला की नाही आता आपण थोडंसं पाणी लावून घेणार वरच्या साईडनं। हे पहा आणि अगदी थोडंसं हे पाणी सुकेपर्यंत लगेच आपण पलटून घेणार आणि दुसरी साईड पाणी सुकलेलं आहे। आता दुसऱ्या साईडने आपण ही भाकरी भाजून घेणार। हे पहा किती छान अशी या साईडनं भाजलेली आहे। या साईडनं ही भाकरी चांगली अशी आपण ही पचून म्हणजे चांगली भाजूनच घ्यायची। हे पहा आणि फुल गॅसवर आपण ही भाकरी, तर ही पहा ही भाकरी की नाही आपण फुल गॅसवरच भाजणार आहोत। गॅस फुल ठेवायचा भाकरी भाजताना। तर आता आपण या साईडनं ही चांगली आपली ही भाकरी पचली की नाही हे पाहिली आणि पुन्हा आपण भाजायला ठेवलेली आहे। तर पाहू शकता आपली भाकरी चांगली भाजलेली आहे। आता तव्यावरच ही भाकरी मी भाजून घेत आहे। जवळून पाहू शकता आपली भाकरी किती छान अशी आता फुगायला लागलेली आहे, अगदी चांगली अशी भाजून घेतलेली आहे। अगदी मस्त अशी आपली ही ज्वारीची भाकरी भाजून घ्यायची। थोडी फुटली होती या साईडनं, थोडीशी प्रेस केली की भाकरी पहा हवा जाऊ नाही दिली तर किती छान अशी टम्म अशी फुगलेली आहे। अगदी सोप्या आहेत ह्या ज्वारीच्या भाकरी बनवण्यासाठी। ज्या नवीन शिकणाऱ्या मुली आहेत त्यांनाही लगेच पटकन जमतील। तर पाहू शकता मस्त अशी आपली ही ज्वारीची भाकरी झालेली आहे। या साईडने ही चांगली खरपूस अशी भाजून घेतलेली आहे ती मस्त। आता हे राहिलेल्या ही भाकरी मी लगेच बनवून घेणार आहे। मस्त अशा आपल्या ज्वारीच्या भाकरी बनवून झालेल्या आहेत माझ्या। तर पाहू शकता तुम्ही पांढऱ्या शुभ्र अशा मस्त अशा ह्या भाकरी। तर एका भाकरीची मी तुम्हाला हे पहा आता पापुडा पण काढून दाखवते। अगदी मस्त सगळ्या कड्याने हे का किती मस्त अशी आपली ही ज्वारीची भाकरीचा पापुडा निघत आहे। पूर्ण अगदी कडेपर्यंत आपली ही भाकरी फुगलेली आहे। हे पहा अगदी मस्त। आणि ही ज्वारीची भाकरी आपण कोणत्याही मसाल्याची भाजी असू दे, सुकी भाजी असू दे, त्याबरोबर खाण्यासाठी खूप छान अशी मस्त लागते। हे पहा
आपल्याला जर कडक करायची असेल तर आपण ही भाकरी कडकही करू शकतो आणि अगदी नरम म्हटलं तर हे पहा पूर्ण असं पापडा काढलेला आहे. अगदी नरम अशा आपल्या ह्या ज्वारीच्या भाकरी झालेल्या आहेत. हे किती मस्त. तर तुम्हाला जर आज मी बनवलेली ही ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ आवडलास तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब